परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। कनकसुर पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज के जय। विनायक शांती जीवा मुक्ता भवंते साकर सुख्यात ज्ञानदान परायण विनायक गुरु वंदे हो ज्ञान प्रताप अद्वैत भाव ज्ञानेश भगवान श्री रघुनाथ महाराज। पूर्व पक्ष पूर्व कहा जो निषिद्ध काम्य कर्म का त्याग करके नित्य नैमित्तिक प्रायश्चित कर्म करे याते निषिद्ध कर्म के अभाव से नीच लोगों को प्राप्ति होवे नहीं और काम्य कर्म अभाव से उत्तम लोग को प्राप्त होवे नहीं और नित्य नैमित्तिक कर्म नहीं करने से तो पाप होवे सो तिनके करने ते होवे नहीं। और इस जन्म विषय अथवा अन्य जन्म विषय पूर्व करे जो पाप है तिनका साधारण और असाधारण प्रायश्चित ते नाश होवे है। और पूर्व करे जो काम्य कर्म तिनके फल की इच्छा के अभाव से मोक्ष को तिनका फल होए नहीं याते मुमुक्षु ज्ञान से विना और जन्म का अभाव रूप मोक्ष हुए है ऐसा कहे कोण? पूर्व पक्षी। पूर्व पक्षी काय म्हणतो आता त्यांनी एक भावीवाद्यांनी कर्माने मोक्ष होत असं त्यांचं म्हणणं। एक भावीवादी म्हणजे एका जन्मात मागून करीत आलेल्या कर्माने एका जन्मात त्याच्यामध्ये ते नित्यनिमित्त कर्माने त्याला मोक्ष होतं असं त्यांचं म्हणणं आहे। आता या कर्माची माहिती तुम्हाला पाठीमागे झालेली आहे त्याचा अनुवाद नाही करायचा। आता त्याच्यामध्ये एक 2-3 महत्त्वाचे विषय आहेत ते 2-3 महत्त्वाचे विषय असे त्याच्या दृष्टीने बरं का त्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे विषय पण त्याचं खंडन आपल्याला करायचं आहे। काय म्हणतात निषिद्ध कर्म निषिद्ध काम्य कर्म निषिद्ध आणि काम्य कर्म निषिद्ध आणि काम्य कर्म का त्याग करके निषिद्ध आणि काम्य कर्म ह्या दोन्ही कर्माचा त्याग करायचा। काम्य कर्म म्हणजे हेतूसह इच्छेसह आणि निषिद्ध म्हणजे शास्त्रबाह्य या कर्म त्याग करके म्हणजे ह्या दोन्ही कर्म त्याग करायचा असं त्याचं म्हणणं अनुवाद करायला लागले। नित्यनैमित्तिक प्रायश्चित कर्म करे मग कोणते कर्म करते नित्य आणि नैमित्तिक आणि प्रायश्चित म्हणजे जे असणारे दोषाचं शिक्षा दोष कोणते पाच पातक आहेत त्या 5 पातकाचं प्रायश्चित सांगितलं आहे त्याला शिक्षा सांगितलेली आहे ते तर ह्याच्यामध्ये प्रायश्चित नित्य निषिद्ध कर्म झाले बी नित्य नैमित्तिक प्रायश्चित कर्म करे मग 2 कर्म करायचे 3 नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित। नित्य नैमित्तिक कर्म कोणतं आहे नित्य पूजा पाठ करणे हां पूजा वर्णाश्रम धर्म जप तप हे नित्य नैमित्तिक काही निमित्तानं पर्वकाळ असं काही ग्रहण पर्वकाळ आणखी धोंड्याचा महिना असे याला काय म्हणे नैमित्तिक काही पर्वकाळानं आलेले त्याला नैमित्तिक म्हणावं आणि नित्य आहे ते नित्य ही दोन्ही कर्म केल्याने
काय होतं तर मोक्ष होतो असं त्याच्या मतामध्ये आहे पूर्व पक्षाच्या. आणि निषेध कर्म करायचं नाही, काम्य कर्म करायचं नाही, निषेध कर्म करायचं नाही, काम्य कर्म करायचं नाही, कारण दोन्ही कर्म फलदायी आहे. निषेध कर्माने पापाने अधोगती होती, सत्कर्माने सद्गती होती. पण हे दोन्ही कर्म करायचे नाहीत. का तर नको आता माऊलीचा जरा विषयाच्याहून वेगळा राहतो, पण इथं आपलं सांगू या ते म्हणून काय म्हणून निषेध कर्म के अभावते, म्हणून निषेध कर्माच्या अभावामुळे नीच लोक प्राप्त होऊ नये, म्हणून निषेध कर्माच्या अभावामुळे नीच योनीला प्राप्त होत नाही, जात नाही. और काम्य कर्म के अभावते उत्तम लोक प्राप्त होऊ नये. आणि काम्य कर्म जर नाही केलं तर उत्तम लोकांची प्राप्ती होत नाही. तर पूर्व पक्षाचा अनुवाद चालू आहे बरं का हे. और नित्यनिमित्त कर्म नाही करणे तो पाप होवे, आणि नित्यनिमित्त कर्म जर नाही केलं तर पाप होतं असं त्याचं म्हणणं आहे. सो त्यांचे करण्याचे होवे नाही, आणि त्यांनी केलं तर नाही केलं तर पाप होतं आहे. आणि सो त्यांचे करण्याचे होवे नाही, आणि त्यांच्या जर केलं नाही काय होत नाही. और इस जन्मविषयी अथवा अन्य जन्मविषयी पूर्व करे सो पाप होवे. आता नित्यनिमित्त कर्म आता जर केलं होय काय तर त्याने पाप तर होत नाही, पण पाठीमागे जे काही कर्म केलं निषेध विहित ते मात्र तुम्हाला या वर्तमान काळात भोगावं लागतं असं त्याचं म्हणणं आहे. इस जन्मविषय अथवा अन्य जन्मविषय पूर्व करे सो पाप और तिनका साधारण और असाधारण प्रायश्चित नाश होवे. आणि मावरच्या कर्माचे केलेले जे काही पाप त्या पापाचं निश्चित साधारण कर्म आणि असाधारण कर्म त्याचं प्रायश्चित आहे. त्या प्रायश्चिताने निषेध कर्माचा बाध होतो, निश्चित कर्म निवृत्त होतं असं त्याचं म्हणणं आहे. और पूर्व करे तो काम्य कर्म है, आणि जे पाठीमाग जे काम्य कर्म केलेले त्यांचे फल की इच्छा के अभाव से मोक्ष को त्यांचा फल होणे. आणि नित्य जे कर्म केलेलं सकाम कर्म केलेलं त्या कर्माच्या फलाची इच्छा नसल्यानंतर त्याला ते फलही होत नाही असं याचा अनुवाद चालू आहे. या ते मुमुक्षुकू ज्ञान से विना हे जन्म का अभावरूप मोक्ष. म्हणून हे दोन्ही कर्म नाही केल्यावर नित्यनिमित्त कर्म केल्यावर दोन कर्माचा अभाव आहे, आणि नित्यनिमित्त कर्माचं फलाची इच्छा नाही, म्हणून कर्माच्या अभावाने मोक्ष होतो असे म्हणणं पूर्व पक्षाचं आहे. पण हे म्हणणं त्याचं बरोबर नाही. म्हणजे दोन्ही कर्माचा अभाव ना, निषेध कर्माचा बी अभाव करायचा नाही, आणि सकाम कर्म बी करायचं नाही, आणि मागच्या जन्माचं जे काही कर्म असणार पापाचं त्याचं प्रायश्चित होतं. त्या प्रायश्चितामध्ये साधारण प्रायश्चित आणि असाधारण प्रायश्चित. साधारण प्रायश्चित गंगा स्नान, नाम स्मरण, तीर्थयात्रा, आणि असाधारण प्रायश्चित ठराविक ज्या पापाचं जे फल आहे त्या फलाचं प्रायश्चित त्याला भोगावं लागतं. आता हे स्त्री हत्याचं कोणतं पातक आहे, गौ हत्याचं कोणतं पातक आहे, चोरीचं कोणतं पातक आहे, बालहत्याचं कोणतं पातक आहे, गौ हत्याचं कोणतं पातक आहे, या प्रत्येक पातकाचं प्रायश्चित वेगळे वेगळे आहेत. पण हे जर निषेध कर्म नाही केलं त्याचं फल होत नाही, कारण नाही कर्म केलं त्याचं फल कुठलं होईल. आणि विहित कर्म जर सकाम कर्म नाही केलं तर त्याचे म्हणजे दोन्ही कर्माचा अभाव आहे. फक्त नित्यनिमित्त कर्म करायचं, आणि नित्यनिमित्त कर्माने त्याला करीत असताना पाठ्यमागचे जे काही भोग आहेत ते निषेध कर्माचे असतील किंवा पुण्यकर्माचे असतील. पण ह्या जन्मामध्ये नित्यनिमित्त कर्म केल्यावर मोक्ष होतं असं त्याचा अनुवाद केला त्याच्या पूर्वपक्षाचा. आता त्याचं खंडन करतात ते कशा रीतीने ते ऐकायचं. बरोबर आहे का. सिद्धांती. आता सिद्धांताला उत्तर आहे. सो बने नाही. अरे हे तुझं म्हणणं बरोबर नाही. कर्माचा अभाव असल्यावर कर्माचं फल नाही असं कसं बोलतो रे तो.
त्याला माझे गुरुजी दृष्टांत होते. गुरुजी काही दृष्टांत द्यावे कळण्याकरता. 4 लग्न झाले महाराज, आता मी ब्रह्मचारी हो का? काय वेळा बोलतो रे. 4 लग्न झाले किंवा 4 मुलं झाले, आता त्याने ब्रह्मचारी राहतं का? नाही काय असं बोलणं. तसं कर्म केलं आणि कर्म नाही म्हणलं कसं जमलं? विषय इथे कर्म केले का नाही आणि पुन्हा ब्रह्मचारी कसं शक्य आहे? तसं कर्म केलं त्याचा फलाचा अभाव कसा आहे? कर्म केलं तर फल भोगावंच लागतं जीवदशेमध्ये. पण आता हे तुझं जे म्हणणं आहे ना, ते कसं कमी पडतं त्याचं विचार करू. सो बने नाही काय म्हणत नाही. कर्माचा अभाव असल्यावर त्याचं फल होतं आहे आणि फल होत नाही. नित्यनिमित्त कर्माचं फल जर असेल तर त्याला मोक्ष होतो आणि निषिद्ध कर्माचा अभाव असल्यामुळे फल होत नाही. विहित कर्म सकाम कर्माचा अभाव असल्यामुळे फल होत नाही. हे म्हणणं त्याचं आंधळेपणाचं बोलणं आहे. सोबणी नाही काय ते कारण नित्यनिमित्ती कर्म का अहो स्वर्गरूप फल आहे. आता नित्यनिमित्त कर्म जर केलं तर वेदांतशास्त्र दृष्टीनं त्याला स्वर्गफल आहे आणि तो नित्यनिमित्त कर्माचा अभाव म्हणतो आणि त्याला फल नाही म्हणतो. असं कसं शक्य आहे? यह वार्ता भाष्यकार ने युक्ति और प्रमाण से प्रतिपादन करी है आणि ही वार्ता आद्यगुरु शंकराचार्य ने युक्ती आणि प्रमाण या दोन्ही ह्याने फल सांगितलं की नित्यनिमित्त कर्म जर केलं तर त्याला त्या कर्माचं फल मिळतं. मग नित्यनिमित्त कर्म जर केलं तर त्याला काय होतं? निमित्त कर्म केलं त्याचा पुण्य होऊन त्याला लाभ होतो. निमित्त कर्म नित्यनियम जर केलं, नित्यनियमन आम्ही ते प्राणी नित्यनियमन जर केलं तर ते भगवंताची प्राप्ती होते. एक नाही तर नित्य कर्म जर केलं जर काय साधनामध्ये त्या कर्मामध्ये थोडं कमी जर झालं स्वर्गाला जातो, असं त्याचा अर्थ आहे. असं पूर्व पक्षाचं खंडन करू लागले. या ते नित्यनियमित कर्म से उत्तम लोक को प्राप्त होएगा म्हणून अशा नित्यनियमित कर्माने शंकराचार्याने प्रमाणाने अटकलीनं त्याला सांगितलं की ते नित्यनियमित कर्माने ते मोक्ष प्राप्त नाही देवलोकाला जातो. जन्म का अभाव बने नाही म्हणून त्या जन्माचा अभाव होत नाही. नित्यनियमित कर्म जर नाही केलं तर जन्म अभाव होतो ही म्हणत बरोबर नाही. नित्यनियमित कर्माचा अभाव जरी झाला तर त्या कर्माचं जे फल असतं ते त्याला भोगावं लागेल, मग ती स्वर्गाला जाईल त्याला. पण कर्माचा अभाव पण त्याला फल नाही असं नाही. बने नहीं कहा और नित्य निमित्त कर्म जो फल अंगीकार नहीं करे तो नित्य निमित्त कर्म का बोध जो वेद है सो निष्फल होगा. अरे बाबा असं जर म्हणतील तर वेदाला निष्फलता येईल ना. नित्यनियमित कर्म करणं सांगितलं आहे वेदाने, ते वेदाचं म्हणणं फलदायी असतं आणि तो जर म्हणतो नित्यनियमित कर्माचा अभाव असला त्याला जन्म होत नाही, त्याला त्या कर्माचा फल होत नाही, त्याला मोक्ष होतो असं म्हणणं तर बरोबर नाही. पण त्या कर्माचा अभाव केला फल होत नाही असं नाही. त्या कर्म केलं काही काल कमी जर झालं कर्म जर नाही केलं तरी त्याला लाभ होतो. नित्यनियमित कर्माने तो स्वर्गाला जातो असं आचार्यांनी सांगितलं झालं. युक्तीनं सांगितलं आणि प्रमाणाने सांगितलं आणि वेदामध्ये बी सांगितलं झालं. वेदामध्ये नित्यनियमित कर्म केलं की त्याचं फल होतच. हो कसं ते मला आठवलं आता. तप येऊन दिदला येऊन गोजवणीत कोण सांग. आता इथं तप येऊन सांगायचं मला. तपश्चर्या केल्याशिवाय तप येऊन दैवत. आता तप केल्यानंतर मध्ये एक थोडंसं अंतर जर राहिला शरीर सुटायची वेळ म्हणा किंवा काही प्रसंग आजार म्हणा असं जर त्याचं ते नित्यनियमित कर्म जर बंद झालं तर मागं ते केलेलं कर्म त्याचं फल असतं, त्याचं पुण्य असतं. त्यावेळेस त्याचे काही प्रतिबंधामुळे कर्म जर नाही केलं तर मागं त्या कर्माचं पुण्य त्याच्याजवळ म्हणून त्याला ते लाभ होतो.
आणि नित्यनेम कर्म केलं त्या कर्माचा अभाव असं फल होत नाही हे म्हणणं तुझं बरोबर नाही. असं कोण म्हणतंय आता? वेदांत. निष्फळ हो का काय ते जर कर्म नाही केलं तर त्याचं निष्फळ होईल असं नाही, त्याला फलच होते. काय ते जो नित्यनियमित कर्म नहीं करने से पाप होवे सो ता पाप की अनुपपत्ती त्यांना फल होय. मग त्या पापाचे संगती न लागल्यामुळे त्याचं फल कसं? नित्यनियमित कर्म जर नाही केलं है ना त्याला पाप होतं, पण अशी संगती लागणार नाही. कर्माचं फल होतच. मग ते कोणतं कर्म केलं त्याला फल होतच. आणि कर्म नाही केलं फल होत नाही हे म्हणणं तुझं थोडंसं गौण आहे. कर्म काही प्रसंगाने रहित होईल, काही प्रसंगाने कर्म बंद पडेल, पण जे केलेलं कर्म आहे ते मात्र त्याला भोगावंच लागतं असं वेदांताचं म्हणणं आहे. आणि हे शंकराचार्यांनी युक्तीनं आणि प्रमाणाने सांगितलं आणि वेदांनी सुद्धा सांगितलेलं कर्म केल्यावर त्याला लाभ होतच झाला. और नित्यनियमित कर्म नहीं करने से पाप होवे नाही. आणि नित्यनियमित कर्माने जर नाही केलं तर पाप होत नाही असं तू जी म्हणला होता ते काय ते? कारण जो नित्यनियमित कर्म नहीं करना सो अभाव है. नित्यनियमित कर्म जर नाही केलं त्याचा अभाव आहे. और पाप भावरूप आहे. आता कर्म नाही केलं त्याचा अभाव झाला का नाही, आणि पाप भावरूप आहे. मग आता अभाव करून भाव कसा होईल रे? कर्म नाही केलं म्हणजे अभाव झालाच की. नित्यनियमित कर्म जर नाही केलं तर त्याचा अभाव झाला, आणि मग फळ तर भावरूप आहे. असं कसं तो बोलायला लागलाच रे? अरे तसं नाही, कर्म केले की त्याला भोगावंच लागतं. जीवनाशयावर विषय चालला बरं का, पण आमच्या दृष्टीने कर्माचा विचार अंतःकरण शुद्धीपर्यंतच आहे, बाकीचं नाही. साधकाने नित्यनियमित कर्म जर केलं तर त्याला फल कोणतं होतं? अंतःकरण शुद्धी होतं. नित्यनियमित कर्म जर साधकाने जेवाने केलं तर त्याचं अंतःकरण पवित्र होतं, हे मात्र फल आहे. आणि जर नाही केलं तर मग संगतीचे परिणाम, विषय वासना हे सगळं मग त्याच्या अंगावर येत आहे त्याला. म्हणून नित्यनियमित कर्माने अंतःकरण पवित्र होतं, संत संगतीने पवित्र होतं, शास्त्राने पवित्र होतं, सत्शास्त्र संतांच्या संगतीने पुढचं साधन, पुढचं लाभ हे सगळं होतं सदाचरणानंतर. मात्र सदाचरणाने एवढंच होतं. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर त्याला साधूची संगती होती, त्याला सत्शास्त्र कळतंय. म्हणून नित्यनियमित कर्माच्या अभावाने मोक्ष होतो. ही निवड तुझं आंधळपणाची भाषा आहे. नित्यनियमित कर्म केल्यावर त्याला अंतःकरण शुद्ध होतं आणि त्याला मोक्ष होतं क्रमाने. काय ते? पाप की उत्पत्ति अंगीकार करे तो अभाव ते काय जरा हे असंच होते. अभाव ते भाव की उत्पत्ती होई नाही. नित्यकर्माचा अभाव जर केला आणि त्या अभाव आहे, आणि त्या नित्यनियमित कर्माच्या अभावापासून भावरूप पापाची किंवा पुण्याची कशी प्राप्ती होईल? म्हणून कर्म केलं त्याला फल होतच, आणि अभावापासून भावाची प्राप्ती होत नसते. म्हणून कर्म जे केलं ते कर्माचं साठा असतो, आणि त्या साठ्यातून ईश्वर तुम्हाला फल देतो. केव्हा? निष्काम जर असलं तर अंतःकरण शुद्ध, आणि सकाम असलं तर तुम्हाला स्वर्ग कोणतं तरी होते. मग कर्म जर नाही केलं, आता जर नाही केलं तर मागचे कर्म केले कर्म झाले त्याची हो. माणूस म्हणते का नाही सर काय कर्म केलं होतं मी, म्हणून तर आता काय म्हणायला लागलास?
काय कर्म केलं होतं त्या कर्माने तुला तर म्हणावं लागलं. हो, मग म्हणून हे कर्म आमच्या दृष्टीनं नित्यनिमित्त कर्म फल देणार आहे, फक्त अंत्यकर्म शुद्धीपर्यंत आहे. आणि तुझ्या मताने कर्माचा अभाव झाल्यावर त्याला मोक्ष होतो हे म्हणणं निवळ आंधळेपणाची गोष्ट आहे. आणि अभाव केल्यावर पुन्हा पाप होतं आहे. नित्यनियमित कर्म जर नाही केलं तर पाप होतं. मग पाप भावरूप आहे, कर्म नाही केलं अभाव आहे. मग अभाव आणि भावाची संगती कशी राहतो? कसं? माणसं आंधळी होती. कशामुळं? माणसं बहिरे होती. कशामुळे? माणसाचे हात पाय तुटते. कशामुळे? हो, नीट ऐका त्याला. काय म्हणते साधुसंत? मुका झालो वाचा गेली, साधुसंताची निंदा केली म्हणून मुका झालो. बहिरा झालो या जगी, काय म्हणून नाही ऐकले गेले गीत म्हणून झालो. आंधळा झालो. कशामुळे झालो? दुसऱ्याच्या चांगल्या वस्तूकडे हलक्या नजरेने पाहिलं म्हणून आंधळा झालो. दुसऱ्याची वस्तू म्हणजे स्त्रियाकडे दुर्बुद्धीने पाहिल्यावर त्याच्या डोळ्याला अंधा येतो, ते पुढे जन्मात आंधळा होतो. म्हणून केलेले कर्म हो मुका झालो. कशामुळे झालो? वाचा गेली. कशामुळे? साधू संतांची निंदा केली, मिष्ट अन्न दुशिरले, चांगल्या अन्नाला नावं ठेवलं म्हणून मुका झालो. मग असं आहे ते कर्माचं फल भोगावं लागलं. आता तोच विषय निघाला होता. निश्चित कर्म नाही केलं तर त्याचं फल नाही. अरे आता निश्चित कर्म नाही केलं पण मागचं केलेलं भोगावं लागेल का नाही? आता शहाणपणाच्या गोष्टी करायला लागलात पण झेल खाण्यातून आलास ना. त्या हातापार त्या बेड्याचे घट्टे पडलेत ना. आता ब्रह्मज्ञान सांगतो पण तुझ्या हाताला म्हण कसेच आहेत. म्हणून कर्माचं फल जीवदशेमध्ये भोगावं लागतं. कर्माचा गाप जरी झाला, कर्म काही ते बंद झालं तर ते साठ्यात ठेवलेलं असतं. ठीक आहे. कोणकडे आलं रे? मला इकडे आहे ना. म्हणून बने नाही. म्हणून कर्माचा अभाव म्हणतो आणि त्याच्यापासून भावरूप पापाचे फल होतं असं कसं म्हणतो? चुकीचं आहे. अभाव से भाव की उत्पत्ती होईल नाही. कर्माच्या अभावाने भावरूप फलाची उत्पत्ती होत नाही. या ते म्हणून नित्यनिमित्ती कर्म के नाही करण्याचे पाप होवे हे कहणं बने नाही. म्हणून नित्यनिमित्ती कर्म जर नाही केलं तर पाप होतंय हे म्हणणं तुझं बरोबर नाही. कर्म केलं त्याला भोगावाच लागतं त्याला. आणि कर्म नाही केल्यावर त्याचं फल होत नाही असं नाही. आता कर्म जरी नाही केलं तरी कर्माचं पाठीमागचं कर्म भोगावं लागलं. आता जरी कर्म नाही केलं किंवा आता जरी कर्म केलं, जास्त बरोबर नको. कर्म केले की फल होतं, कर्म नाही केलं फल होत नाही असं म्हणणं बरोबर नाही. असं आता केलं नाही का सांगू का तुला? त्याचा अर्थ वेगळा होईल का? म्हातारपणे लई शहाणपणाची गोष्टी करत असतात. एक दृष्टांत सांगतो. माझ्या गुरुने सांगितलेलं. एक सासू गुरुजीने सांगा आणि सोनबाईला म्हणायचे आम्ही असं नव्हतं बाया, असं गुरुजीने सांगा. आम्ही असं नव्हतं बाया. आणि ते पोरी खानदानी ती पोरगी अशी वाळून चालली. आता काय करा? स्वस्त म्हणून बोलता येईना आणि काही करता येईना. ती म्हातारं चांगलं होतं सासरा. म्हणलं गंगे काय झालं तुला असं काय खराब? नाही म्हणजे आजच्या अशाच म्हणते आम्ही नव्हतो असं बाया. हां ठीक आहे. त्याला म्हण आता तुमच्यापेक्षा आम्हीच बरे एवढंच म्हणले तुला काय कर मी आहे ना म्हणले फक्त एवढं म्हणले. ते गुरुजींचं सांगा हे विषय कर्माचा आवाज काय गुरुजी कसे शिकवून देतो त्यांची त्यांनाच माहिती. मग सगळे साधू संत गुरुजीला गुरुजी पद दिलं. परमार्थ अनाधिकार्यापासून अधिकार्यापर्यंत एकाच लेवलला सगळ्याला बसवलं गुरुजी. आणि ही अटकं कोणाला येतं अनुभव. आणि मग ते माणूस कुठं दम धरील
हं? मग ती आली ती म्हातारी आम्ही असं नव्हतं म्हणले आता वयाचा वाद झाला आता पण तुमच्यापेक्षा आम्हीच बऱ्या म्हातारीला खून पटली अगं तुला कोणी सांगितलं तुला कोणी सांगितलं हं? ते म्हणजे महाबाजी ते गप्प बसलं पण काय झालं अहो लई म्हणजे खराब होती ते माहेर जवळ होतं दररोज पळून जायची आणि मग दररोज मला जावं लागलं होतं आणायला आणि एक दिवशी काय झालं म्हणजे ती कशी होती म्हणजे सांगतो तुला आता पाण्याचं निमित्त केलं पाणी प्यायचं म्हणून मग मला लावलं शेण द्यायला हे राहिली मी पाठीमागं मला दिलं ढकलं इतकी शाणी होती म्हणजे ही आता म्हणजे आम्ही नव्हतो तो तुमच्यासारखं ही त्याच्यापेक्षा तू आधी खायची म्हणायचं हे कशा करता मी सांगितलं हे कर्म केलेलं भोगाचं विषय येत आहे उदाहरण कळण्याकरता सगळे सारखे असतेच पण उदाहरण मात्र आहेत जगात तसेच होतं हो पण कर्म केल्यावर भोगावंच होतं आणि नाही कर्म म्हणलं अभाव म्हणल्यावर अभावापासून भावरूप फलाची कशी उत्पत्ती होती आणि कर्माचं फल सांगितलं कोणी शंकराचार्याने आद्यगुरु शंकराचार्याने सांगितलं युक्तीनं सांगितलं आणि प्रमाणाने सांगितलं इकडे और नित्य कर्म नहीं करने से पाप की उत्पत्ति हो नहीं हो करे तो अभाव से भाव की उत्पत्ति हो नहीं झालं ये दुसरे अध्याय में भगवान ने कहा हे दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात या ते म्हणून विरोध होवेगा म्हणून त्यांच्याशी विरोध होईल ना या ते नित्यनिमित्त कर्म से अभाव से भावरूप पाप की उत्पत्ति बने नाही म्हणून नित्यनिमित्त कर्म नाही केल्यावर पापाची उत्पत्ती होते हे म्हणणं त्याचं बरोबर नाही इस रीति से नित्यनिमित्त कर्म का पाप के अनुपपत्ती फल नाही म्हणून अशा रीतीनं त्याची उपपत्ती लागत नसल्यामुळे पाप हे फळ असल्यामुळे उपपत्ती लागत नसल्यामुळे ते पाप होते त्याला फल होतं हे म्हणणं बरोबर नाही किंतु नित्यनिमित्त कर्म विना ही पाप की अनुपत्ती सिद्ध आहे नित्यनिमित्त कर्म जर नाही केलं तर पापामुळे त्याची फलाची सिद्धीच आहे म्हणजे युक्ती या ते नित्यनिमित्त कर्म जो स्वर्गरूप फल अंगीकार नहीं करे तो भी कर्म निष्फल होगा नित्यनियम कर्म जर नाही स्वर्ग फल नाही अंगीकार कर तर ते कर्म निष्फल होईल पण कर्म निष्फल नाहीच जीवदशेमध्ये कर्म निष्फल नाही काही केलं तरी याला दृष्टांत जर दिला तर फार मोठं कर्माशी समूहाने आपण किती पळशी कर्म घेणे आई गवारा सागर कर्म निर्वंशी झाली सगर एक राजा होता त्याचं सगळं वंश बुडालं कर्मामुळे असे काही कर्म आहेत की त्याचं वजवाट होतं त्याचा वंश बुडतो ते कोणते कर्म आहे सांगतो तुला बाळ थोडंसं ऐक झाला आई बापाला ज्याने त्रास देतो त्याला 7 जन्म त्याचा वंश वाढत नाही आई बापाला ज्याने त्रास दिला आई बापाचे जे ऐकत नाहीत आई बापा जे दुखवतात तिथं 7 जन्म त्यांनी पुत्रिक राहतात असं गुरुचरित्रामध्ये नरसंसार सचिन सांगितलं किती जन्म हो मग पुत्र गोपीचंद पुत्र मदरसेचे पुत्र पुंडलिक असे पुत्र त्याचे वंश वाढतो त्याचं यश येतं आईबापाला जर व्यवस्थित ठेवलं तर नाहीतर मग काय उपयोग विषय ते कुठे सांगायचं फक्त कर्माला फल एवढंच सांगायचं आणि त्यांनी कर्म नाही केलं फल होतं हे म्हणणं नुसतं आंधळपणाची और निष्फल और नित्यनिमित्त कर्म है तिनका बोधक वेद भी निष्फल होईल का मग वेदाला निष्फलता येईल ना आणि वेदाला निष्फलता तुला का अजिबात काहीच कळलं नाही कुठलाच विषय वेदाला निष्फलता आल्यावर अजिबात तुला यातलं वर्म कळलं नाही
याते म्हणून नित्यनिमित्त कर्मसे बी स्वर्ग फल होय. म्हणून नित्यनिमित्त कर्माने स्वर्गाला जातो. म्हणून कर्माला फलच आहे. कर्माचा अभाव जरी केला तरी ते केलेलं कर्म त्याचा पुण्याचा साठा किंवा कोणत्या कर्माचा साठा असतो आणि त्या साठेमध्ये ते फल ते ईश्वर देतो. तो फल देणार कोण आहे? ईश्वर. पण केव्हा? जोपर्यंत अज्ञान आहे. अज्ञान ही कर्माचा साठा आहे. अज्ञानामध्ये सगळे कर्म साठले जाते. मग ते कर्म अनुकूल असो, प्रतिकूल असो, पाप असो, पुण्य असो, आणि त्या कर्माचा ज्ञाता ईश्वर आहे. आणि त्या ईश्वराने तुमच्या कर्मानुसार त्याला जन्म दिलेला आहे. जरा तुमचं जीव अज्ञान दशा विषयावर का जीवदशातला विषय चालू बरं का. पुन्हा नंतर होईल तर वेगळं. जीवदशा असल्यावर केलेलं कर्म भोगावं लागेल हे त्याचं उत्तर आहे. मग ते पाप केलं तरी भोगावं लागेल आणि पुण्य केलं तरी भोगावं लागेल. आणि पाप नाही पुण्य कर्म नाही केलं म्हणजे अभाव झाला आणि अभावापासून फल होतं. हे तुझ्या बाळ कसं बोलणं आहे? गुरुजींनी सांगा माझ्या तोंडात जीभ नाही हो, माझ्या तोंडात जीभ नाही हो असं म्हणल्यासारखं बोलतो कसा वेड्या. मग ही इतकी आंधळी लोक आहेत. कर्म नाही केलं आपलं, आपण नाहीच केलं. अरे आता नाही केलं पण जीवदशेमध्ये अनंत जन्मात केलेलं आहे. आजचं नसलं तरी आणि काहीतरी कर्म माणूस करीतच नाही. इकडे आलंय ना खाली तिनका बोध वेद विनिष्फल होगा. कर्माचं फल वेद देतो असं म्हणणं सुद्धा त्या वेदाला बाधितपणा हे चुकीचं. याते नित्यनेम कर्मसेवे स्वर्गफल होय. म्हणून नित्यनेम कर्माने स्वर्गफल होत आहे. झालं पूर्व कहा जो जन्मांतर के जो काम्य कर्म है तिनका इच्छे के अभाव ते फल होय नाही. आणि पूर्वीच एक पूर्वपक्ष म्हणलं होता की केलेलं आनंद जन्माच्या कर्माचं जर त्याची इच्छा नसेल तर त्या इच्छा रहित असणारं त्या कर्माचा अभाव असल्यामुळे त्याचं फल होत नाही हे म्हणणं त्याचं बरोबर नाही. अनंत जन्मामध्ये केलेलं कर्म आणि त्या कर्माच्या फलाची इच्छा जर नसेल तरी फल होत नाही असं नाही झालं. हा कोणाला सुखदुःखाची इच्छा आहे? सुखदुःखाची इच्छा कोणाला आहे? नाही कोणाला. तर का होतं? अगर रोग काय रोग आवडे की दरिद्र दरिद्र परी भोग लागे अदृष्ट अशी करून. रोगीला रोग आवडतोय, गरीबी माणसाला आवडते. मग का गरिबी नीट होईना? का रोग नीट होईना? अरे कर्मजन्य रोग भोगावाच लागतो. झालं संस्कारजन्य आता तुम्ही बंद केलं. आता याच्यामध्ये थोडं सांगू का बारीक. जे कर्मजन्य भोगले ते मेलेच आणि जे नाही मेले ते कर्मयोगी त्यांचा संबंध नसल्यामुळे त्यांचं कर्म पापाचं नसल्यामुळे ते जगले. झालं मुंबई सगळी खपली का रोगाने? काय झालं? गेलं का नाही? ज्यांचं पाप उभा राहिलं तेच मेले, ज्यांचं नाही ते जिवंत राहिले. झालं आणि हे कर्म जास्त कमी होण्याकरता सत्कर्मावर घाला घातला याने. सत्कर्म जर केलं तर हे पापाचं हे फल कमी होतं ना. कशावरून सांगू तुला? हरी उच्चारणे आहे ना. हरी म्हणू नका, फक्त गावावर जाऊ नका. हा हरी निदान हरी तरी म्हणायला हवं ना. तू का म्हणे तुझ्या नामाच्या गोळ्या नाव घ्यायच्या केली काळी करून. हरी उच्चारणे अनंत पाप राहतील जातीला अशी. मग सांगा ना लोकांना भगवंताचं चिंतन करा म्हणून. समाज जमवायचा नाही. समाज नका जमवू, काही हरकत नाही. पण सत्कर्मावर घाला का घातला तुम्ही? सत्कर्मावर घालू नका का? त्याचं म्हणणं बरं की समाज जमतो ना, ठीक आहे. समाज न जमवतं त्यांना एक आज्ञा करा, जी देवाचं नाव घेत नाही त्याला फाशी, असा हुकूम काढा. हां
जे ज्ञानेश्वरीचं वाचन आहे त्याला फाशी. हे काय ज्ञानेश्वरी नाही वाचले तरी चालेल, फक्त एकत्र येऊ नका. तसं नाही, ज्ञानेश्वरी वाचा, एकत्र येऊ नका. बरोबर तुमचं संकट नाही सोडलं लवकर. संकट नाही सोयाला एकच नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने. नामाच्या चिंता आणि 12 वाटा पडते. पडते जड भारी, दासी आठवा वहारी, मग तो होऊन देशील आड घाली सुदर्शन. नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने. अरे नाही नाथ मारत, हरी हरी म्हणता कार्यसिद्धी. तुम्ही हरी हरी म्हणा, तुमची इच्छा पूर्ण होते. पण शुद्ध चित्ताने घेत नाहीत ना. इतके दिवस केलं, काय त्या देवाचं मडं गेलं, देवाचं मडं गेलं. अरे वा अरे वा, शहाणाच आहे तू. किती बुद्धिहीन जीव आहेत. देवाचं मडं गेलं, तुला जगिवलं कोणी. आंधळ्याचा आवाज विषय माझा काय लांब गेला की कर्माचं फल भोगावं लागते, निश्चित आहे बघा. म्हणून तुकोबाराने एक फार मोठं चिंतन सांगितलं. सांगतो तुला. तुका म्हणे नलगे रुसावे आणि का आपली या संतीचा वाचून. आपल्या कर्मा वाचून दुसरं रुसवा ठेवायचाच नाही. यानं असं केलं आणि त्यानं तसं केलं, नाही झालं. हे सगळे तुझ्या कर्माचे भोग आहेत. पण जीव जसे बरं का, पण हे मुद्दा विसरू नका. पण साक्षी चेतनाला जाऊ, ते चालते का ते जाऊ त्याच्या वंशाच्या खरे. हे सगळे अंत्यकरणापासून पुढं चालू आहे. कारण ह्या कर्मामध्ये सगळे लोक गुंतवले आहेत ना, ह्या लोकांनी. हो, जे कर्मवाद आहेत ना त्यांनी याच्यात गुंतवलेत ना, खरेकडे जाऊ दे ना. मग ह्याला बिचाऱ्याला आंध्र समाजार काय नाही. कर्म करावा वेदाने सांगितलेलं आहे, पण त्याला मर्यादा आहे जरा. आमच्या गुरुजीने सांगावं सर, गुरुजीने सहज सांगावं, कपडा धुवायचा पण कवर धुवायचा. कपडा धुतल्याशिवाय भागत नाही, पण कवर धुवायचा. मळणी गोष्ट. हां हो, का धुतच राहायचं. तसं कर्मच करीत राहायचं का. तसं अंत्यकरण शुद्ध झालं, चल पुढच्या भूमिकेत. अंत्यकरण शुद्ध म्हणजे काय, त्याला वेदांत कळू लागला, त्याला संत संगती कळू लागली, त्याला तत्त्वज्ञान कळू लागलं. ही त्याची खूण आहे, अंत्यकरण शुद्धतेची. आणि त्याच्या पुढे जर गेलात, पहिला चांगलं लक्षात राहिलं असेल तर अंत्यकरण शुद्ध झाल्यानंतर श्रवणाचा अधिकार होतो. श्रवण म्हणून निध्यासनाने बुद्धीचे दोष जातात, आत्मस्वरूपावर त्याचा उपयोग नाही. मग साधन दोष घालण्याचं कवस्थी जातात दोष आहे ना. दोष अधिकार असेल तसे भगवंताच्या चिंतनाने सगळं सुख होते. बुवा तुम्हाला पटेल न पटेल मला काय त्याचं घेणं नाही. भगवंताच्या चिंतनाशिवाय तुम्हाला ते नाही विनय जेव्हा सुख नाही. ते नाही विनय जेव्हा कोण म्हणते. हां, तुम्हाला साधूच कळत नाही तर काय बाकीचं करतात. तुकोबाराया सारख्याला जर तुम्ही किंमत देत नाही, ज्ञानोबाराया सारख्या किंमत देत नाही, तुम्ही काय माणसं आहेत का. आताच्या लोकांना का देऊ, पण ज्ञानराव तुकोबाराने सांगितलं ना, हरी हरी तुम्ही म्हणारे आहे सकळ आणि त्याने माया जाळ तुटती. ही मायाचं जाळं जे आहे पसरलं आहे, किती पसरलं आहे. आता तुमच्या मनाचा विचार तुम्ही ठरवा, मला नाही सांगता. आणि ती माया जाळणे विनाकारण चिंतारूपी अग्नीमध्ये उभा राहिला तुम्ही. चिंतारूपी अग्नी हे मोहाचा परिणाम आहे. आणि जीवदशामध्ये केलेलं कर्माचं फळ देवच देतो, याचा तुम्हाला काही बिघड करता येत नाही. कोणी झेपत नाही. सौ बने कर्म का अभाव से फल होतात. नाही नाही, आंधळेपणाची गोष्ट आहे. अहो कर्म नाही केलं कसं काय होईल. अरे आता नाही केलं पण पाठीमाग कुठे इकडे झालं ना, इथेच आहे ना. सो आता बी बने नाही काय ते कर्मरूपी
कर्मरूप बीज तो अंकुर उत्पन्न होईल. आता कर्मरूपी बीजापासून 2 प्रकारचे अंकुर उत्पन्न होतात. कर्मरूपी बीजापासून 2 प्रकारचे अंकुर होतात. एक भोगरूपी होतो, एक वासनारूपी होतो. भोगरूपी अंकुर चालता येत नाही, पण वासनारूपी अंकुर होतो चालता येतो. वासनारूपी अंकुर कसा आहे का नाही? उदाहरण सांगतो, जवळ गुरुजींनी सांगावा. माणसाला सौंदर्यशील असं वाटतं आहे ना, हे प्रत्येक जीवाला. आपण देखणे असं वाटते, देखणे असं वाटतं, पण किती गंमत आहे त्याला. भगवंताने तुला ते रंगरूप दिला, ती काय वेळ आहे का? तुला कशामुळे दिला रंगरूप? तुझं मागच्या करून त्या भोगाचं आहे, पण त्या भोगामध्ये बदल करू नको, वासनेमध्ये बदल कर. वासनेमध्ये बदल केलाय, तुझं सगळं भागलं. पहिली वासना देह वासना आहे का नाही, पुन्हा लोकवासना, पुन्हा शास्त्र वासना. मग देह वासना कशी? अरे बापरे, ती देह वासना विलास आणि हव्यास, ही देहबुद्धीचे लक्षण नाही. आपल्यासारखं देखणं कोणीच नसावं, आपल्यासारखा पैसा कोणाकडे नसावा, आपल्यासारखं बोलबाला कोणाचा नसावा, पण ते एक एकाने बळी. म्हणून 2 फल आहेत कर्मरूपी साधनामध्ये. 2 फल आहेत, त्याचा विचार उद्या करू. एक वासनारूपी फल आणि एक भोगरूपी फल. तर भोगरूपी फलामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू नये. ज्याच्याने भोग येतो, ज्याला सुखदुःख होतं, अशी जी वासना, ती वासना विचाराने बदला, म्हणजे मग तुमचं सगळं टळलं. म्हणून तर तुकोबा म्हणते, वासनेच्या संगी नको जाऊ म्हणा, पाहत्या रावणा काय झाले. इंद्रा पडले बघ, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. मोहनेच्या संगी भस्मासूर मेला, वाळी प्राण गेला रामबाणे. म्हणा वासनेच्या संगी जाऊ नको. कमळी काळे गोरे म्हणा नको आणू, असं कसं शक्य आहे? पण इतका जीव इतका रसा तळायला गेला. उगं हसावं, आम्ही हसतो बरं का. काळे माणूस उगं पिटलं होतं, हरभरे त्याला पांढरं काय तसं नाही झालं. आणि ते काय किती जरी केलं तर ते नसतं जाऊ. मग तुम्ही येऊच नाही आमच्याकडे, कारण आमचं आहे असं आणि तुमचं आहे तसं, म्हणून तुम्ही येऊच नाही आमच्याकडे. तिकडे तुम्हाला काय करते करा. जीवनाच्या आज्ञाने प्रपंचामध्ये श्रीमंत व्हावं वाटतंय आणि परमार्थामध्ये महाराज व्हावं वाटतंय. हे दोन्ही बरोबर नाहीत. पण तुका म्हणे तुझ्या नामाच्या बळे नाव घ्यायचे तेळी काळे तोंड. हे जीवदशा स्वीकारलं. म्हणून जीवदशा आहे तोपर्यंत नामाचं चिंतन करावं, भगवंताचं ध्यान करावं. हो, आणि हे सोडलं आणि सुख करता आंगड्या सोडून घोंगड्या धरला, नाही झालं. असेल काय? उठा बघा. ठेव हे. माणसाला नर जाय देऊन